महाविकास आघाडीच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कळे जिल्हा परिषद व वेतोळे पंचायत समिती उमेदवारांचा गावोगावी प्रचाराचा धडाका, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। महाविकास आघाडीच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सुजाता वसंत पाटील व वेतोळे पंचायत समिती अधिकृत उमेदवार दीपाली अक्षय कांबळे यांचा धामणे खोऱ्यात गावोगावी प्रचाराचा धडाका सुरू असून त्यांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। महाविकास आघाडीच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील आमदार जयंत आसगावकर, चेतन नरके यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील सुजाता वसंत पाटील व वेतोळे पंचायत समितीमधील दीपाली अक्षय कांबळे, पनोरे तालुका पन्हाळा या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभ कळे येथील धर्मराज मंदिर येथे धडाक्यात संपन्न झाला होता। त्यानंतर उमेदवारांचे गावोगावी प्रत्यक्ष मतदारांच्या या दारात जाऊन प्रचार दौरे सुरू आहेत, त्याला गावागावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। तसेच उमेदवारांकडून सोबत असलेल्या सहकाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली दिसून येते। कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुजाता वसंत पाटील या तर सोबतच्या प्रत्येक कार्यकर्त्याला स्वतः जेवण वाढत होत्या, यावरून त्यांच्यातील कार्यकर्त्यांविषयीची असणारी आपुलकी दिसून आली। या उमेदवारांकडून पणुत्रे, अक्कुर्डे, घरपण या भागात प्रचार दौरा दिनांक 29 रोजी पूर्ण झाला। यावेळी राष्ट्रीय काँग्रेस कमिटी पन्हाळा तालुका उपाध्यक्ष प्रकाश पाटील PD, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे गौरव पनोरेकर, सरदार कांबळे, अक्षय कांबळे, कुंडलिक पाटील, दगडू गुरव, सदाशिव पाटील, विलास पाटील, विलास पांडुरंग पाटील, शिवाजी विष्णू पाटील, मारुती पैलवान, विश्वास पाटील, मेघराज पाटील, शहाजी पाटील, दीपक मोळे, मैथिली शरण कांबळे, संदीप कुमार मोळे, संभाजी मोळे, सुहास मोळे यासह विविध मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी पणुत्रेहून अनिल सुतार।